आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी, आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी, काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी, बेमान जाहलेला एक एक नाग ठेचू, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी। आज या संत गजानन महाराजांच्या पावन पवित्र नगरीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं सगळ्या पक्षाच्या, सगळ्या नेत्यांच्या आणि आपल्याही सगळ्या सभांचे रेकॉर्ड मोडणारी सभा जर आज कुठे होत असेल तर ती आज शेगावमध्ये होते आहे। जमलेल्या मतदार बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, माय मावल्यांनो, पत्रकार भावांनो, पोलीस भावांनो आणि चॅनलच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून घरी बसून ऐकणारे सगळे सुजाण नागरिक आणि माझं भाषण मन लावून ऐकणारे विरोधी पक्षाचे नेते यांचे मी स्वागत करतो। आज जरा तुम्ही बोलणं बंद करता का? तुम्हाला कळतं का माझ्याकडे 10 मिनिटं 15 मिनिटं आहे? मला माहित आहे अनेक चांगले चांगले वक्ते या मंचावर आहेत, अनेकांना भावना व्यक्त करण्याची इच्छा आहे, पण वेळेची मर्यादा आहे। प्रचार अर्ध्या तासामध्ये संपणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला भाषण करता येणार नाही, बरोबर आहे की नाही? आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये जे काही सगळे माझ्यावर भिडले त्या सगळ्यांना उत्तर मला द्यावी लागणार। त्यामुळे मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला सगळ्यांना बोलायची इच्छा आहे, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे तुम्हाला बोलता आलं नाही। कारण वेळ आता खूप कमी राहिलेला आहे। सगळ्यात पहिले मी तेलंगणा राज्याची भारत राष्ट्र समिती जी महाराष्ट्राची आहे यांनी पाठिंबा दिला, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आंबेडकर गट राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक भाऊ निकाळजे यांनी पाठिंबा दिला, त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो। क्षत्रिय मराठा फाउंडेशन यांनी पाठिंबा दिला, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। समता संघटना विजयजी धोडे यांनी पाठिंबा दिला, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि फार्मसी कृती समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष आकाश शिवराळे आणि शुभम पाटील सोमटकर, जीवन वसंतराव चेके यांचे धन्यवाद व्यक्त करतो। स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या शेतकरी संघटनेचे धन्यवाद व्यक्त करतो। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे भाई दीपकजी केदार यांचे धन्यवाद व्यक्त करतो। राजू शेट्टी साहेबांनी आपल्याला पाठिंबा दिला, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष जुनी पेन्शन हक्क संघटना कर्मचाऱ्यांची त्यांनी पाठिंबा दिला, एमपीएससी ची संघटना आहे त्यांनी पाठिंबा दिला, अशा अनेक संघटनांनी आज आपल्याला पाठिंबा दिलाय, त्यांचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। विचार मंचावरच्या मंडळीची आता नावं घेण्यात मी वेळ घालवत नाही, माफी असावी। विविध पक्षांची नेते मंडळी, आता फेसबुकला मला एका जणाने टाकलं की माजी खासदार प्रतापराव जाधवांच्या एका चमच्याने फेसबुकला असं टाकलं म्हणे रविकांत तुपकरच्या सभेला गर्दीच नाही, सगळे लोक कोल्हापुरातून आले म्हणून। अरे का डोक्यावर पडला, किती खोटा बोलशील? म्हणे कोल्हापूरून लोक 600 रुपये रोजानं आणले। ए चेल्या चपाट्या, तुझ्या नेत्याला 700 रुपये रोजानं बी माणसं भेटत नाही। एकदा जरा कॅमेरा फिरवा म्हणा, एकदा प्रतापराव काकांना दाखवूनच द्या की जनता इथे कशी जमलेली, एकदा कॅमेरा फिरवूनच टाका। आणि बुलढाणा जिल्ह्यातले लोक हात वर करा, कोण कोण आहे तिथे आलेले बुलढाणा जिल्ह्यात? प्रतापराव काका
तुम्ही किती बी ताना. अरे खोटरडे, अरे बाबा सूर्य कधी तर हाताला झाकत नसतो. रविकांत तुपकरला कोल्हापूरहून माणसं बोलवायची गरज नाही, आणि भाड्याला ज्या दिवशी माणसं बोलवायची गरज पडेल त्या दिवशी मी राजकारण सोडून देईन, पण असली लाचारी मी करणार नाही. वा वा, मायच्या न्यायच्या पायाखाली वाळू सरकली. अहो हे बावचाळ सारखे करून राहिले. मी तुम्हाला सांगतो, आपण संतनगरी गजानन महाराजांच्या शेगाव मध्ये आहे. गजानन महाराजांची शपथ घेऊन सांगा, तुम्हाला रोज दिला? तुम्हाला पैसे दिले? तुम्हाला काय दारू मटण चिकन दिला? तुम्हाला काय दिलं? अरे किती खोटारडे. अरे रविकांत तुपकरला भाड्यानं आणि रोजानं माणसं आणायची गरज नाही. इथं जमलेली माणसं ये चिकन खिलाकर, मटन खिलाकर, ढाबे पर पार्टी बनाकर, गाड़ा में भर भर के आए हुए लोग नहीं है, ये खुद के पैसे से आए हुए लोग हैं. आणि इथं प्रत्येकाच्या गाडीमध्ये स्वतःच्या घरची चटणी भाकर आहे. पण यांना काय वाटतंय, कोणत्याही गावात गेले की यांच्याकडनं माणसं जमत नाही. 5-5, 2-2 माणसाच्या वर यांच्याजवळ माणसं नाही. एकदा तुम्ही बोलून घ्या स्टेजवरचे सगळे. अरे ऐका, यांची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल खामगावला आलते. यांनी रावेरमधून लोक आणले, यांनी अकोल्यातून लोक आणले, यांनी अमरावतीहून लोक आणले, तरी सुद्धा त्यांचं मैदान भरू शकलं नाही. आज जी सभा या ठिकाणी होते शेगावमध्ये, ही सगळ्या सभांची रेकॉर्ड मोडणारी सभा आहे. जे इथं मांडवत माणसं दिसतात ना, किंबहुना याच्यापेक्षा जास्त माणसं या सगळ्या भिंतीनं, सावलीनं, कान्या कोपऱ्यानं, या गाड्यांमध्ये, या साईडला आणि मंदिरामध्ये, इकडे कोपऱ्यात, इकडचे हात वर करा, इकडचे हात वर करा, तिकडचे हात वर करा, झाडाखाली. स्टेजच्या मागे सुद्धा लोक आहेत. आणि 47 टेम्परेचर मध्ये, 47 टेम्परेचर मध्ये हे काय असं सावली आणि दारू देता का, मटण देता का? अरे भाड्याने माणसं आणली असती तर दिवसभर उन्हा तानामध्ये बिचारे राहिले नसते. लक्षात ठेवा. हे आमचे हे म्हणतात गोविंदा पळून गेला. मायची शपथ, गोविंदावर लय वाईट वेळ आली हो. गोविंदा कुठे धाड मध्ये, गोविंदा कुठे सिंदखेड राजामध्ये, गोविंदा कुठे चिखलीमध्ये. काय त्या गोविंदाचा कचरा केला, त्याला बी काही काम नाही. पण तुम्हाला माहित नाही, गोविंदा ज्याच्या ज्याच्या प्रचाराला आला त्याची सीट पडती बरं. मागच्या वर्षी गोविंदा एका व्यक्तीच्या प्रचाराला आले होते, ते व्यक्ती पडले आपल्या जिल्ह्यात. अरे तुमच्या सारखे 25 लाख रुपये देऊन गोविंदाला आणण्याची वेळ आमच्याकडे आलेली नाहीये. आमच्याकडे सौन्याच्या गोविंदा पवारने आम्हाला 5,000 रुपये दिले आणि तुम्ही त्याला 25 लाख रुपये दिले. अरे एका गरीब शेतकऱ्याच्या लेकराला थांबवण्यासाठी तुम्हाला 20-20 मंत्री बुलढाण्यात आणावे लागतात. अरे एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला 2दा बुलढाण्यात यावं लागलं रविकांतला थांबवायसाठी. कभी भी रविकांत की लाट नहीं रुक रही है, ये लाट बढ़ती जा रही है. जसं तापमान तापतंय तसं इकडं बी तापलंय. आज तुम्हाला सांगू, आज ते गडी प्रचार करून नाही राहिले, आज फक्त मग फेसबुकवर भाषण ऐकू राहिले. आणि याला त्याला फोन करून, या स्टेजवर जेवढे नेते आहेत ना, आता 4 जणांना प्रतापराव काकाचे फोन आले इथं. मला दाखवले नाही मिस कॉल. यांना आता फोन आला, यांनी मला दाखवला. म्हणे बा म्हणे मी दाखवू द्या नंतर. मला सांगा, प्रतापराव जाधवांचं जर कर्तृत्व इतकं खतरनाक असतं, प्रचंड काम केलं असतं, तर असे स्टेजवरच्या लोकांना फोन लावा लागले असते. आणि यायला फोन लावून हे का फुटतेत का? अहो एवढे बावळ्यावानी करू राहिले. ज्यानं मग फेसबुकला स्टेटस ठेवलं त्याला बी फोन मारतात. ज्यानं मग काम सुरू केलं त्याच्या घरी जातात. त्याच्या घरी जाऊन काय सांगतात, प्रतापराव काका
तुम्हाला आम्हाला मतदान नाही करायचं ना, मग तुपकरला सोडून करा, मग चिखलीवाल्याला करा. म्हणजे ते स्वतःचा बी प्रचार करू राहिले, चिखलीवाल्याचा बी करू राहिले. म्हणजे तुपकर का डसतो का तुम्हाला? म्हणजे फक्त मला देऊ नका. ते कॅबिनेट मंत्री उदय सामंत हेलिकॉप्टर घेऊन परवा बुलढाण्याला आले. ते दाढीवाले पांढरे कोकणातले बुलढाण्याला आले आणि 1 तास पत्रकार परिषद माझ्यावर घेतली. 1 तास. रविकांत तुपकर असा आहे, रविकांत तुपकर तसा आहे, रविकांत तुपकर तसा आहे. पत्रकारांनी त्यांना विचारलं, मग का हो तुमची फाईट कोणाची आहे? म्हणे आमची फाईट. मग पत्रकारांना विचारलं, या जिल्ह्यात तर तुपकरची लाट आहे. नाही म्हणे, या जिल्ह्यात म्हणे प्रतापरावची लाट आहे. प्रतापरावची लाट आहे पण ती उलटी आहे ना, उलटी आहे, उलटी वापस चालली ती. मग मला सांगा, एका बाजूला म्हणताय तुपकरची लाट नाही, दुसऱ्या बाजूला म्हणताय 1 तास मायावरच बोलताय. पान तुम्ही. मला भारी काय वाटतंय माहितीये का? माई इथे येईल असं, माझे वडील बी इथे येईल असं. आता माझ्या आई वडिलाकडे तुम्ही पाहून घ्या, दोघेही वावरात काम करतील. कुठे माझे आई वडील? स्टेजवर घ्या म्हणतो. बोलवावर आईला एकदा दाखवून द्या, मग आई कशी येतं. येऊ द्या, बसा तुम्ही. येतात ते. या आई वर या बाबा वर या. आयुष्यात कधी कोणाच्या स्टेजवर आले नाही, पहिल्यांदा येऊ राहिले. आणि एकदा माझ्या माय बाबाकडे पाहून सांगा की मी खरंच 5,000चा शर्ट घालत असेल. अहो यांनी लाजा सोडल्या, लाजा नेत्यांनी. एकनाथ शिंदे इकडे पहा तुम्ही. येतात ना, मी मुद्दाम बोलत होतो. एकनाथ शिंदे साहेब माझ्यावर टीका करतात. प्रतापराव जाधव हे बसा. तुम्ही जर असा गोंधळ कराल तर माझ्याकडे वेळ राहणार नाही. बसा ना खाली, बसा. अरे मी तुम्हाला भेटल्याशिवाय जातच नाही कोणाला. या इकडून. आता ही माई माय. माईकडे पाहून तुम्हाला वाटतं का की मी 5,000चा शर्ट घालत असेल? आणि मी उपोषण केलं तुमच्यासाठी, तर माझ्या मायच्या डोळ्यात पाणी आलं. आणि ते बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड म्हणते तो त्याच्या मायला रडवतो म्हणते. अरे माझ्या मायला काळीज आहे, मोबाईल. माझ्या मायला संवेदना आहे, म्हणून माझ्या मायच्या डोळ्यात पाणी येतं. तुमच्यासारखं असंवेदनशील नाही आमची लोक. बस 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 बस. तुम्ही बोलू नका असं. इकडून या इकडून. उभं राहा दोघं, उभं राहा दोघं. आता हे माझे वडील आहे, रोज शेतात काम करतात. रोज शेतात काम करतात. आणि खरं सांगा, बुलढाण्याच्या आमदारानं माझ्यावर आरोप केला म्हणजे रविकांत तुपकरचा महिलांवर खर्च 15 लाख रुपये म्हणलो. सांगा तुम्हाला 5 रुपये दिले का? बस. मला अभिमान आहे की मी 2 नंबर वाल्याच्या पोटी जन्माला आलो नाही, एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्याच्या पोटी मी जन्माला आलो. या गोष्टीचा मला अभिमान आहे. माझ्या बापाच्या गरिबीचा, माझ्या माईच्या गरिबीचा मला अभिमान आहे. मला त्याची अजिबात लाज वाटत नाही. अरे तुमच्यासारखे लोकांचे मुंडके मोडून मी स्वतःचे घर भरले नाही. मी अशा इमानदार मायबापाच्या पोटी जन्माला आलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. इथं निषाद पार्टी बुलढाणा जिल्हा भोई समाजाने सुद्धा मला पाठिंबा दिला, त्यांची धन्यवाद व्यक्त करतो.
अरे काय बोलायला लागेल, यांच्याकडे काही, यांच्या जिभेला हाड आहे का नाही? बुलढाण्याचे आमदार तर तोल सुटलाय, वाटतील ते बोलतात. हा, ही गोष्ट खरी, वाटतील ते बोलतात. त्यांनी माझ्या पत्नीवर आरोप केले, माझ्या आईवर आरोप केले, माझ्या वडिलांवर आरोप केले, माझं 5 वर्षाचं पोरगं मी सोडलं नाही, माझ्या पुरीवर बी आरोप केले बाळके. मला सांगा, राजकारण हे मर्दासारखं करायचं असतं. लोकसभेत मी उभा आहे, मी. अरे तुमच्या दम आहे तर माझ्याशी खेटा, माझ्या कुटुंबावर कशाला येता, माझ्या आई वडिलांवर कशाला येता? माझ्या आईबद्दल, माझ्या पत्नीबद्दल घाणेरडे आरोप करताना आमदार खासदार तुम्हाला थोडी लाज वाटत नाही? तुमच्या घरात आया बहिणी नाही आहेत का? पण तुमचे संस्कार कसे आहेत? रविकांत तुपकरचे संस्कार तसे नाहीयेत. मी तुमच्या आया बहिणीवर कधी आयुष्यात सुद्धा आरोप करणार नाही, कारण माझे संस्कार माझ्या आईने माझ्यावर चांगले केले. मी बोलील धोरणावर बोलील, मी बोलील विकासावर बोलील, मी तुम्हाला प्रश्न विचारेल. आणि हे सांगतात म्हणे शर्वरी तुपकरनं अमुक व्यापाराचं वकीलपत्र घेतलं. तिने सांगितलं शर्वरी तुपकरनं गाडे नावाच्या व्यापाऱ्याचं क्रिमिनल वकीलपत्र घेतलेलं नाहीये. खोट्या सह्या, खोट्या दाखवतात कागदपत्र. ज्ञानेश्वर खरातने पुरावे दिले व्हिडिओ करून. त्यांच्या काही कार्यकर्त्यांना उदय सामंत आणि सीएमच्या पीएने बोलून घेतलं 3 दिवसापूर्वी त्यांच्या काही कार्यकर्त्यांना, आणि सांगितलं किती कोटी रुपये लागतात सांगा, फक्त रविकांत तुपकरच्या विरोधात स्टेटमेंट द्या, किती कोटी आम्ही द्यायला तयार. आणि काय ते म्हणे रविकांत तुपकर व्यापाऱ्याच्या बाजूने. माझी माय इथं बसलेली आहे, मायची शपथ घेऊन सांगतो, आयुष्यात मी फक्त शेतकऱ्याची आणि कष्टकऱ्याची बाजू घेऊनच लढलो, मी कधी गद्दाराला साथ दिली नाही. आणि माझ्यावर जे तुम्ही आरोप करता, आज मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, गजानन महाराजांच्या मंदिरात चला, तुम्ही गजानन महाराजांच्या डोक्यावर हात ठेवा, मी डोक्यावर हात ठेवतो, कोण जाऊ द्या खरं खोटं काय ते. खोटं नाही. अरे रविकांत तुपकरला तुम्हाला थांबवल्या जात नाही म्हणून कसले आरोप करता माझ्यावर? बुलढाण्याच्या आमदारांनी त्या नागपूरच्या एका दुबे नावाच्या महिलेची जमीन हडप केली मोताळ्यामध्ये, आणि त्याच्यावर फार्म हाऊस बांधला करोडो रुपयाचा. त्या महिलेनं तक्रार केली, गुन्हे दाखल केले आमदारावर. म्हणजे तुमचं ठेवा झाकून. शेकडो एकर जमीन मिळवली. आता त्यांचं बोलणं कोणी सिरियस घेत नाही सोडा, कारण ते काय बी बोलते. काय म्हणे एक दिवस म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे 87 साली, आणि वाघाचा दात काढला आणि गळ्यात घातला म्हणे. माझ्या हसून राहिलं लोक. आणि 4 दिवसाने काय म्हणे प्लॅस्टिकचा होता म्हणे तो. एकदा काय म्हणे मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडात जंतूच कोमीन म्हणे, आणि आता लगे पेढे भरून राहिले. मागच्या 25 दिवसापूर्वी म्हणे प्रतापराव जाधव 4 नंबरवर म्हणे. हे आमदार म्हणे त्यांचेच. आमचे खासदार म्हणे 4थ्या नंबरवर आहे म्हणे, आणि आता म्हणतात आमचे खासदार नंबर 1 वर म्हणे. म्हणजे सुधीत आहे का काही? सकाळी एक, संध्याकाळी एक, दुपारी एक, तिसरा फार एक, काय मेळ चालला यायचा. आणि कार्यक्रम कोणता बी असो, टीका फक्त माझ्यावर. अरे माझी जर लायकी नाही ना, मी जर फाटका आहे ना, तर मग सकाळपासून संध्याकाळ लोक माझ्या नावाचा जप का करता, माझे नाव का घेता, माझ्यावर टीका का करता, का करता? भावांनो, माझं तुम्हा सगळ्यांना एकच सांगतो, आज प्रतापराव जाधवांना तर माझ्या नावाचा कावीळ झालेला. माझ्याशिवाय त्यांना सध्या कोणी दिसत नाही. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे संताजी धनाजीचे घोडे कसे दिसायचे शत्रूला पाण्यात, तसं यायला जर रात्री जाग आली असेल तर यायला तुम्ही म्हणणार रविकांत आला काय. पण जिकडे जाईल तिकडे पाण्याचाच वारा आहे ना, पाण्याचंच आहे. आणि आता ही गाडी तशी बी 15 वर्ष झाले खटरा झाली ना. आता नट बोल्ट ढिल्ले करा, गाडी भंगारमध्ये विका, आणि अशी 180च्या स्पीडवाली गाडी आणा ना दणक्यात. तुम्ही ठरवलं ते काय करायचं काय. या लोकसभेच्या मैदानामध्ये मी उतरल्यानंतर मा जिजाऊ साहेबांच्या समोर नतमस्तक होऊन प्रचाराचा शुभारंभ केला, आणि आज संत श्री गजानन महाराजांच्या चरणी
हे प्रचाराचं पुष्प मी या ठिकाणी अर्पण करतो आहे. हा प्रचाराचा निर्णायक टप्पा आहे. ही परिवर्तनाची आजची निर्णायक सभा आहे. या सभेत शपथ घेऊन आपल्याला आपल्या गावाकडे जायचं. खऱ्या अर्थानं लढाईला सुरुवात अंतिम टप्प्यामध्ये आजपासून सुरू झालेली आहे. आता आपापलं ग्राउंड, आपापलं गाव, आपापलं शहर तुम्हाला सांभाळायचे. भावना लक्षात ठेवा. गेल्या 22 वर्षापासून मी जो संघर्ष केला त्या अथक संघर्षाचा आज परमोच्च बिंदू नामदेवराव काका आज या ठिकाणी आलेला आहे. परमोच्च बिंदू आलेला आहे. जी शिकवण स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी तुम्हाला आम्हाला दिली तो विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम दिमाखामध्ये हे तुमची लेकरं या ठिकाणी करतायत. या सर्व काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्या संघर्षामध्ये भावना प्रचंड साथ दिलेली आहे. तुम्ही मला प्रचंड मदत केली. आज माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे यंत्रणा नाही, माझ्याकडे गोविंद नाही, माझ्याकडे एकनाथ शिंदे नाही, माझ्याकडे JP नड्डा नाही, माझ्याकडे दानवे साहेब नाही, माझ्याकडे गडकरी साहेब नाही, माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे पान आहे तुम्ही आहे. मायच्यान तुम्हाला सांगू काय, याची एवढी वाईट अवस्था आहे. किमान 100 गावातून याला काढून दिला असेल लोकांना. आता लोक खरं सांगा, खरं आमच्या गावात 100च्या वर गावातून काढून दिला. किती मायच्या 8,000 वेळ मायावर आली असती ना तर मी लगेच अर्धच भरला नसतं. काय सांगू तुम्हाला. जो बूंदों से कई जाधव काका वो हौदों से नहीं आता. भावांनो, घरच्या भाकरी बांधून पदरचा पैसा खर्च करून मीच रविकांत तुपकर आहे या भावनेतून तुम्ही सगळ्यांनी माझ्या प्रचाराची धुरा आजपर्यंत समर्थपणे सांभाळली. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना नतमस्तक होतो. तुम्हाला सलाम करतो. आणि भावांनो, एकीकडे सर्व लोकप्रतिनिधी आहेत, सत्ता आहे, संपत्ती आहे, पैसा आहे. दुसरीकडे महाराष्ट्राची सर्वसामान्य जनता. सामना कसा आहे, सब नेते उधर और सब जनता इधर. पैसा उधर, इधर कुछ नहीं. उधर ढाबा, दारू, मटन, पार्टी और इधर पालो में चटनी भाकरी इधर. बरोबर आहे की नाही. अरे आमच्या पालवातल्या चटणी भाकरीला आमच्या घामाचा वास आहे, त्याला 2 नंबरचा वास नाही. लक्षात ठेवा. विजय चटणी भाकरीचाच होणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. एवढ्या दादागिऱ्या निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी विरोधक माझी खिल्ली उडवायची. ते मला सांगत होते रविकांत तुपकर एकटाय, याचा निवडणुकीमध्ये पालापाचोळा सारखा उडून जाईल. पण आज या शेगावच्या मैदानामध्ये म्हणा नजर टाका, इथं बसलेला प्रत्येक माणूस रविकांत तुपकर आहे. एकदा डोळ्याचे पारणं फिरवून घ्या. जे मला पालापाचोळा म्हणत होते की ही जनता पालापाचोळ्यासारखं तुम्हाला 26 तारखेला उडून लावेल. लक्षात ठेवा. या जनतेने आता निर्धार केलेला आहे. खासदार आमदाराचे काही चमचे माझ्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दमदाट्या करतात, त्यांच्यावर दबाव टाकतात, चिखलीच्या व्यापाऱ्यांवर दबाव टाकतात, चिखलीच्या व्यापाऱ्यांवर दबाव टाकतात. तुम्ही रविकांत तुपकरला कशी काय मदत करता. तुम्हाला बी धंदे करायचे. मायची शपथ तुम्हाला मी सांगतो. आता ही सभा झाल्यावर तुम्हाला बी त्यांचे फोन येते ना. फोन आला की जशाच तसं उत्तर द्यायचं, रेकॉर्डिंग करायचं आणि ते म्हणतील 26ला नंतर पाहून घेऊ. काय म्हणतात ते, त्याची धमकीची भाषा कशी आहे, 26 नंतर पाहून घेऊ. आणि काय पाहिजे तुम्हाला आमचा, आम्ही नंगाल भाई नंगाल. माझा त्यांना चॅलेंज आहे. अरे तुम्हाला जे पाहायचं ते मला पहा, रविकांत तुपकरला पहा. तुमच्या दम आहे तर मैदान ठरवा. कोणत्या चौकात किती वाजता यायचं, हा पठ्ठ याला एकटा तयार आहे. असल्या पांचट आणि पुंगट धमक्या कुणाला देता. आम्ही शेतकऱ्याची औलाद आहे. रुमणं कसं चालवायचं, रुमणं कुठं किती दाबायचं, नांगराचा फाळ किती दाबायचा, हे सगळं आम्हाला कळतं. आमच्या नादा लागू नका. आम्ही फकीराच्या घरातली, गरीबाच्या घरातली लेकरं आहोत. मी
खासदार माजी खासदार प्रतापराव जाधव आणि त्याला त्यांच्या चेला चपाट्यांना एक सांगतो, इथून पुढे आजपासून जर माझ्या सोबत काम करणाऱ्या सामान्य तरुणाला धमकी देण्याचा प्रयत्न केला तर वीट का जवाब पत्थर से दिला जाईल, लक्षात ठेवा. ऐका, केला जाणार नाही. आणि तुम्हालाही सांगतो, यांच्या धमक्या आणि दादागिरीला घाबरू नका. ही निवडणूकच यांच्या धमक्या आणि दादागिरी मोडून काढण्यासाठी आपण लढत आहोत, लक्षात ठेवा. दादागिरीच्या जोरावर राज्य मिळवता येत नसतं जाधव साहेब. असं असतं तर दाऊद इब्राहिम पंतप्रधान आणि अरुण गवळी मुख्यमंत्री झाला असता, असं होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, यांच्या धमक्यांना भीक घालायची नाही. तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर रविकांत तुपकर छातीचा कोट करून तुमच्या सोबत अर्ध्या रात्री 12 वाजता उभा आहे. नाहीतर ठरवा मैदान, कुठे यायचं ते. यांचे फोन आले तर फोन रेकॉर्ड करा आणि ताबडतोब पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा. मी तुमच्या सोबत येतो, कुठे यायचं ते. अरे 18 लाख मतदार आहे, किसको किसको रोकोगे, किसको किसको रोकोगे. आमच्या लोणार तालुक्यातला शेतकरी आहे, कोण आहे? अहो जरा थांबा. हा या इकडे, या इकडे. लय भारुडे. अहो यायचं उपनप बसलं तर रात्र बी कमी पडेल. या इकडे, या इकडे. नाव सांगा. मित्रांनो, मी एक शेतकरी. मला सांगितलं की तू एक कपडे काढून मारेल, तर मी कपडे काढूनच फिरायला 5 दिवस झाले. तुम्ही काय कपडे काढता, मीच कपडे काढून फिरतो, म्हणून मी कपडे काढून आज या प्रचारात आलेलो आहे. हे लोणार तालुक्यातले शेतकरी आहे. यांना आमदाराच्या पोरानं धमकी दिली की तू कपडे काढून मला मी मागच्या पंचवार शिकलो म्हणे, तू कपडे काढून. मी म्हणलो कपडे काढून येतो ना. आला हे तर कपडे काढूनच हिंडून राहिले. काय हे बावळे झाले होय. तुम्हाला जर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास आहे तर धमकी द्यायचं काही काम आहे का? तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवा ना. आणि धमक्या दादागिरी कुणाला देता? यायच्या धमक्यांना भीक घालायची नाही. जशाच तसं उत्तर देऊ. बूथ नीट सांभाळा. आमचे मित्र आहेत अर्जुन भाऊ गवई साखर खेळण्याचे, त्याच्या बी घरी धमक्या यायला लागल्या. त्याला म्हणे तुला नोकरीतून घालू. त्याने सांगितलं एका मिनिटात राजीनामा घेऊन टाका. रविकांत तुपकर साठी नोकरी सोडतो. त्याच्या रॅलीत 155 होते आणि आपल्या रॅलीत 5000 होते. साखर खेळण्यात जास्त होते, रेकॉर्ड ब्रेक होते. इथं माझे एक सहकारी आहेत, त्यांनी एका बँकेतली मॅनेजर पदाची नोकरी माझ्यासाठी सोडली. कुठे किशोर भाऊ, कुठे नितीन भाऊ, कुठे इथं असतील. या माणसाने नोकरी सोडली. अरे लोक इथं नोकऱ्या सोडायला लागले, तुम्ही पुंगड सारख्या धमक्या कोणाला देऊ राहिले? चोट्या हो. यायच्या धमक्याला भीक घालू नका. तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही. आणि व्यापारी मंडळीलाही सांगतो, यांना घाबरू नका. रविकांत तुपकर छातीचा कोट करून तुमच्या सोबत उभा आहे. चिंता करण्याचं काही कारण नाही. माझ्या सोबत काम करणाऱ्या आणि या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाच्या सोबत मी पाय घट्ट लावून, छातीला छाती लावून, खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत उभा आहे. अजिबात काळजी करण्याचं काही कारण नाही. मला बदनाम करण्यासाठी हे अनेक षडयंत्र रचतात. कदाचित आज उद्या काही व्हिडिओ व्हायरल करतील माझ्या विरोधामध्ये. त्यांच्या काही कार्यकर्त्यांना पैसे देऊन माझ्या विरोधामध्ये खोटं नाटक त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. एका महिलेला सुद्धा माझ्या विरोधामध्ये पैसे देऊन खोटं बोलायला लावणार आहेत. हे सगळं माझ्या कानावर आलेलं आहे. मी तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, त्यांनी जर का खोटं व्हिडिओ करून माझ्या विरोधामध्ये बदनामीचं कृत्य केलं असेल तर तुम्ही सुद्धा तुमचे मोबाईल घरी गेल्यावर हाती घ्या आणि तुमचे व्हिडिओ करून संध्याकाळी तुमच्या फेसबुकवर, व्हॉट्सअपवर या खासदाराचे सगळे कारनामे उघडे करा. हे माझं तुम्हाला जाहीर सांगणं आहे. जाहीर करा, जाहीर. जर खोटारडे धंदे व्हिडिओ करून लोकांपर्यंत पोहोचवता, अरे तुम्हाला तर मुंबईहून भाड्याला माणसं आणावं लागली व्हिडिओ कराय करता. रविकांत तुपकरला भाड्याला माणसं आणायची गरज नाही. तिथं तर स्वयंस्फूर्तीनं लोक त्या ठिकाणी बोलत आहेत. हा भावांनो,
या वर्षीची निवडणूक ही जात धर्म पक्षावर होणार नाही, पंथावर होणार नाही. हे म्हणतात मला पाहून देऊ नका, वरच्याला पाहून द्या मतदान. सोयरीक करायला गेल्यावर पोरगा असं म्हणतो का मला पाहून देऊ नका, बापाला पाहून द्या, असं म्हणतोय का? आता वरच्याला पाहून दोनदा दिलं, तीनदा दिलं बापा का आमच्या आता काय वाटोळ करतो? अरे सोयाबीन 4,000वर आली, कापूस 6,500वर आला, शेत मजुरा अडचणीत आला, भूमिहीन अडचणीत आला, लोकांना घरकुल नाही, कर्मचारी आमचे परेशान आहेत, कंत्राटी कर्मचारी परेशान आहेत, जुन्या पेन्शन थांबा हो, जुन्या पेन्शनवाले परेशान आहेत, EPS 95 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढावी ते परेशान आहेत, गॅरेजवाले परेशान आहेत, ऑटोवाले परेशान आहेत, दुकानदार परेशान आहेत, ऑटो पार्ट्स वाले परेशान आहेत, अंगणवाडी सेविका परेशान आहे, खिचडी शिजवणाऱ्या बाया परेशान आहे, आशा वर्कर परेशान आहे, आरोग्य कर्मचारी परेशान आहे, और सगळी जनता परेशान आहे. मग यांच्या काळात खुश कोण आहे? कोई खुश नहीं है. ठेकेदार मालामाल है और ये बम माल कमा रहे और बोले तो मैं भूमिपुत्र है. ये नकली भूमिपुत्र है. दिसली भूमी की दाबली भूमी, दिसला इक्लास की दाबला क्लास. त्यांनी माझ्यावर आरोप केला, म्हणे ते गाड्या व्यापारी पैसे घेऊन गेले म्हणे सोयाबीनचे, आणि रविकांत तुपकरनं काय केलं, त्याच्या बायकोनं असं केलं. मग मला सांगा, या जिल्ह्यामध्ये मलकापूरचा जग्गू डान पळून गेला पैसे घेऊन, दुसऱ्या बाजूला तो वहीद खान पळून गेला सोलाकडचा, ढवळे पळून गेला, आणि या खासदार साहेबाचे भाऊ माधवराव जाधव सभापती असताना मेकर बाजार समितीमध्ये अग्रवाल नावाचा व्यापारी पैसे घेऊन पळून गेला. त्यावेळी तुम्ही झोपले होते का? तुम्ही का नाही पैसे वसूल करून दिले शेतकऱ्यांचे? या सगळ्या व्यापाऱ्यांची प्रतापराव जाधवांचं संगनमत आहे, आधे तुम्हारे आधे हमारे, यांचं संगनमत आहे. यांनी खंडण्या घेतल्या त्यांच्याकडनं, आणि म्हणून हे शेतकऱ्यांच्या बाजूने बोलले नाही. गाडे व्यापाऱ्याच्या प्रकरणामध्ये मी स्वतः कलेक्टरला भेटलो, SP ला भेटलो, विनायक सरनाईकांनी मी गुन्हे दाखल केले, त्यांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवला, आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरुवातीपासून आम्ही भूमिका घेतलेली आहे. अरे यांच्याकडे माझ्या विरोधात बोलण्यासारखं काहीच नाहीये ना. मी काय पदावर होतो का कोणत्या? ते धामणगाव वाड्याच्या सभेत आमदार म्हणले रविकांत तुपकर 4 वर्ष मंत्री होता. मी मंत्री होतो का? अरे मी महामंडळाचा अध्यक्ष होतो. महामंडळाचं अध्यक्षपद म्हणजे पोलीस पाटलासारखं मानाचं पद असते, त्याला अधिकार नसतेच काही. आणि 4 वर्ष नव्हतो मी, 2.5 वर्ष होतो. तुमच्यासारखं शेण खायला गुवाहाटीला गेलो नाही, राजीनामा देऊन गावाकडे आलो की नाही आलो? यांनी का नाही दिला राजीनामा? हे तर 5 अटक गेले गुवाहाटीला, 50 खोके, आणि आता सांगतात रविकांत तुपकर निवडून आला की भाजपमध्ये जाणार, या पक्षात जाणार, काँग्रेसमध्ये जाणार. मुस्लिम आणि आंबेडकरी समाजाचं मतदान डिव्हाइड करण्यासाठी हे माझ्या विरोधात खोटे नाटे आरोप करतायत. मी तुम्हाला ठामपणाने सांगतो, शेगावच्या संत गजानन महाराजांच्या नगरीमध्ये सांगतो, 22 वर्षात कोणत्या पक्षात गेलो नाही, कुणाचे पाय चाटले नाही, तुमच्यासाठी लाटा काटा खाल्ल्या, तुरुंगात गेलो, मार खाल्ला, रस्त्यावरची लढाई लढलो, पण कोणत्या पक्षात 22 वर्षात गेलो नाही. आजही स्वतंत्र निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे, स्वतंत्र निवडून येणार आणि आयुष्यभर स्वतंत्रच राहणार, हा माझा तुम्हाला शब्द आहे. मी इकडे जाणार नाही, इकडे जाणार नाही. अरे मी कशाला गमू? आणि एवढा त्रास दिल्यावर मी कधी कुठे गेलो नाही. मला तर यांनी 1 वर्ष तुरुंगात टाकायसाठी प्रयत्न केला. काय तर म्हणे रविकांत तुपकरच्या आंदोलनामुळे महाराष्ट्राला धोका आहे. मी काय दौडच्या टोळीत आहे का अरुण गवळीच्या टोळीत आहे? माझ्यावर खोटे केसेस केल्या. मागच्या वर्षी आपण पीक विम्यासाठी आंदोलन केलं तर यांनी आमच्यावर लाठीचार्ज केला की नाही केला? आपल्याला मारलं पोलिसांकरवी, अकोल्याच्या जेलमध्ये ठेवलं. त्यांना वाटलं आता रविकांत तुपकर पुन्हा आंदोलन करणार नाही. भावांनो, मी एका बापाची औलादी, मी मरेल मायचं दूध पिलेलं नाहीये. मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तुमच्यासाठी लढत राहणार आहे, हा माझा तुम्हाला शब्द आहे. मैं लढते राहूंगा, मैं मरने को डरता नहीं. मी मरायला घाबरणारा माणूस नाहीये. अरे 100 वर्षांनी मरायचंय, 70 वर्षांनी मरायचंय, 60 वर्षांनी मरायचंय. आणि आज आता या क्षणाला
या शेगावच्या मैदानामध्ये देह सोडायचा आहे हे ठरवून जगणारा भावांना मी कार्यकर्ता आहे, लक्षात ठेवा. मी घाबरत नाही कुणाला, लक्षात ठेवा. आणि आज एक गरीब शेतकऱ्याचं पोरग निवडणुकीच्या मैदानात उतरलं तर तुमच्या बुडाखाली आग लागली, तुमच्या बुडाखाली जाळ लागला. हिरो आणता, हिरोईन आणता, मंत्री आणता आणि सभेला लोक त्यांच्या भाड्याने येतात. आपल्या एवढे तर येऊ बी शकत नाही. एवढे सगळे लोक जमून सुद्धा त्याचा मेळ जमूनच नाही राहिला अजून. पण मला आनंद काय आहे की एका गरीब शेतकऱ्याच्या लेकराला थांबवण्यासाठी अख्खं राज्यातलं केंद्रातलं सरकार कामाला लागलंय. मला लय भारी वाटतं, मला लय भारी वाटतं. सब काम करू लगा दिए की नाही आपण बरोबर. यायला काय वाटलं रविकांत तुपकर कुठे निवडणूक लढतो, रविकांत तुपकरचं काय खरंय आणि मग काही खरं नाही तर मग सकाळ दुपार संध्याकाळ मग नाव कोण घेता. ते बुलढाण्याचे आमदार ते एका माणसाला 10 फोन लावते. रविकांत तुपकरच्या नांदी लागू नका. अपक्ष उमेदवार निवड. हा उद्धव ठाकरे साहेब काय म्हणले खामगावला, म्हणे अपक्ष खासदार झाला म्हणे एखादा माणूस तर त्याचं काही चालत नसतं म्हणे तिथं. याचा अर्थ अपक्ष खासदार होऊ शकतो, बरोबर आहे. ते बुलढाण्याचे आमदार काल इक्बाल चौकाच्या सभेत म्हणले अपक्ष माणूस एकटा काही करू शकत नाही म्हणे तिथे. म्हणजे याचा अर्थ त्याला बी मान्य आहे की इसका जम रहा है. हा मला सांगा मी कोणत्या पदावर आहे का आजपर्यंत. मी ग्रामपंचायत लढेल का. पण बुलढाण्यात आंदोलन करून राज्यातल्या सरकारला गुडघ्यावर आणतो का नाही आणतो, तुमच्यामुळे आणतो की नाही आणतो. मग जर मी काही नसताना या सरकारला गुडघ्यावर आणतो तर मायच्या तुम्हाला मेळ बसवला तर मी काय काय करीन तिथे गेलो, करीन का नाही करीन खरं सांगा. अहो दिल्लीत तर तुम्हाला सांगतो धिंगाणात घालतो मग मी दिल्लीत. तुम्ही म्हणसाल यार पठ्या टीवर पैसा तुम्ही. अरे हे 550 खासदार एका बाजूला राहील आणि तुमचं गरीबाचं लेकरू एका बाजूला राहील. भावांनो असं काम करून दाखवीन, असं काम करून दाखवीन. हा बुलढाणा जिल्हा विकासाचं मॉडेल करून दाखवीन भावांनो. हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि हे काय मला सांगतील याने 10 पक्ष बदलले, इकडे नेऊन घातली तिकडे नेऊन घातली. मला सांगून राहिले रविकांत तुपकर असं करणार, रविकांत तुपकर कसं. अरे तुमचं पाहणं पहिले तुम्ही काय काय कशी केली. अभी अवेश भाई ने बोला, कुछ लोग मुस्लिम समाज में जाके बोल रहे कि हमारा ठहरा, हमारे कौम का ऐसा ऐसा ठहरा. हमारा धर्मगुरु ने बोला. धर्मगुरु किसको कोई बोलते नहीं है, मैं तुमको बोलता ये झूठी बात कर रहे हैं. कई धर्म का धर्मगुरु राजकारण में भाग लेते नहीं है. आता रमेश भाई ये बोल रहे कि रविकांत तुपकर इधर जाएंगे उधर जाएगा. और जिसको ये मतदान करने को कुछ लोग चाह रहे हैं और अगर उनका नेता अगर भाजपा के साथ में गया तो तुम क्या करेंगे, क्या करेंगे. बरोबर आहे की नाही. आता मला सांगा प्रतापराव काकांनी मागच्या वेळेस मोदीच्या नावाने मतदान मागितलं का नाही आणि मतदान घेतलं मोदी साहेबांच्या नावानं. मोदी साहेब सोडून गेले की नाही 2.5 वर्ष. मग आता हे इकडून मतदान मागून राहिले आणि उद्या जर त्याच्या लेकराला म्हणलं की तुला जेलमध्ये टाकतो तो तुम्हारा साथ छोड़ देंगे चल जाएंगे उधर. और फिर क्या बोलेंगे तुम, फिर तुम्हारा ऑटो पकड़े तो मैं ही छू, फिर तुम्हारे घर बचाने के लिए कुछ बुलडोजर आया तो मैं ही छू. 550 बुलढाण्याच्या इक्बाल चौकातले 4 वर्षापूर्वी 550 घरावर बुलडोजर चालला. पहिल्या घरावर बुलडोजर चालला. रविकांत तुपकर बुलडोजरला आडवा झाला. मंत्रालयात मीटिंग लावली. 550 मुस्लिम भावांचे घर थांबवले. मी जात धर्म पक्ष पाहून कधी काम करत नाही. मी मानवतावादी विचाराचा माणूस आहे. माझ्या आंदोलनामुळे किती यश मिळालं नाही मिळालं हे तुम्हाला माहित आहे. अरे पण किमान मी तुमच्या बाजूने बोलतो तर खरी. मग तुम्हारी बात तो रखता हूं, बरोबर आहे की नाही. मागच्या वर्षी आपण आंदोलन केलं 550 कोटी रुपये शेतकऱ्याच्या पदरात पाडून दाखवले. किती शेतकऱ्यांना पैसे मिळाले मागच्या वर्षी हात वर करा बरं. एकदा कॅमेरा फिरवणे जरा हात वर करा बघू द्या बरं. जरा कॅमेरा फिरवा चॅनल वाले जरा. किती शेतकऱ्यांना फायदा झाला आंदोलनामुळे हात वर करा. अरे फिरव फिरव फिरव. आणि मी आंदोलन करू नये म्हणून
प्रतापराव जाधवांनी पोलिसांवर दबाव आणला, मागच्या वर्षी आंदोलन केलं नसतं तर तुम्हाला रुपया भेटला असता का? आणि मी तुम्हाला सांगतो, मी काय फक्त शेतकऱ्यांचा नेता नाहीये. ज्याच्यावर अन्याय होतो त्या प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम भावानं मी त्या ठिकाणी करत असतो. मी ऑटोवाल्यांसाठी काम करतो, मी फेरीवाल्यांसाठी काम करतो, मी दुकानदारांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी काम करतो. आमचे कर्मचारी बांधव सुद्धा संकटात आहे, मी त्यांच्यासाठी काम करतो. ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासाठी काम करतो. आणि हे का सांगतात, रविकांत तुपकर निवडून आला तर अमुक पक्षात जाणार आहे. अरे तुमच्यासारखा मी मतदारसंघापुरता मर्यादित नाहीये. महाराष्ट्राच्या कोणत्याही बस स्टँडवर गेला तर 5-10 मिनिटात 500 माणसं मला भेटायला येतात. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. महाराष्ट्रात गणगोत उभं केलं आम्ही, महाराष्ट्रात गणगोत उभं केलं भावांना. अरे रविकांत तुपकर उद्या जर स्वतंत्र खासदार झाला तर असा स्वतंत्र 20-25 आमदार निवडून आणण्याची ताकद आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी ठेवू. ठेवू की नाही ठेवू? तुम्ही महामेळ बसवला तर या राज्यामध्ये 20-25 आमदार आपल्या विचाराचे त्या ठिकाणी आपण स्वतंत्र निवडून आणून जातो. अरे जाऊ द्या, त्यांचा विषय संपलेला आहे. अरे खाली बसा, खाली बसा, अरे खाली बसा, खाली बसा. अरे आपलं सैन्य शिस्तीतलं आहे. अरे 100 बी गाड्या नाही त्याच्यात, तुम्ही चिंता करू नका. बसा, अरे बसा बसा बसा. अरे 500 रुपये रोजाची 100 माणसं आहे त्याच्यात, बसा. भावांनो, आज माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या सहकाऱ्यांना धमक्या देतात की निवडून आल्यावर तुमचे टंगणे मोडू, तुम्हाला मारू, अशा धमक्या देत आहेत. असल्या पांचट धमक्यांना आम्ही घाबरणारे नाहीये. पातळी सोडून माझ्या पत्नीवर आणि आई वडिलांवर, इकडे या रे, इकडे या, इकडे या. तुम्ही बाबांनो 15 वर्ष तुम्ही त्यालाच पाहिले ना, आता बसान खाली, मला ज्ञान पाहून एकदा. बसा बसा. तुमच्या माहितीसाठी त्याच्या रॅलीत असलेले लोक बी आपल्याला मतदान आणणार, तुम्ही काळजी करू नका. ते आता मला संध्याकाळी फोन करून सांगतात की नाही, पा मला संध्याकाळी फोन करून सांगतात ते की आम्ही तिकडं फिरून राहिलो पण मतदान इकडं करणार. मी भाषण थांबवतो आणि संपू का? अरे तुम्हाला कळतंय का? बसा ना, आपल्याकडे 5च मिनिटं राहिले शिल्लक. आता अरे तुम्ही बसता का? मला माहित आहे तुम्हाला प्रचंड खुमखुमी आणि राग आहे. यांची जिरवायचा तो 26ला जिरवा. तुम्हाला यांनी फसवल्याचा तुमच्या मनामध्ये राग आहे, मला माहित आहे. हा मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये हा सुसंस्कृत लोकांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये आया बहिणींबद्दल घाणेरडं बोलणं ही या जिल्ह्याची संस्कृती नाहीये. पण माझ्या पत्नीबद्दल आणि माझ्या आईबद्दल अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये हे खासदार आणि आमदार त्या ठिकाणी बोलतायत. बुलढाण्याच्या आमदार त्यांनी कहर केला. मध्यंतरी त्यांनी माळी समाजाला शिव्या दिल्या, माहिती आहे का तुम्हाला? काही महिन्यापूर्वी वारकरी संप्रदायाला शिव्या दिल्या, आमच्या आंबेडकरी समाजाला शिव्या दिल्या आणि सगळ्या समाजाला शिवीगाळ करत होते हे आमदार. तेव्हा प्रतापराव जाधव त्यांना पाठिंबा देत होते. तुम्ही ठरवा आता काय करायचं काय नाही. मोदींच्या नावानं प्रतापराव जाधव मतं घेतात आणि 2.5 वर्ष मोदींना शिव्या देतात. यायचं काय पायपूस आहे का?
सगळ्या समाजाला शिव्या घालायच्या, मुस्लिम बांधवांना शिव्या घालायच्या, भांडण्या लावायचे, हिंदू मुस्लिमच्या दंगली घडवायच्या आणि त्याच्यावर मात्र आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या, असा धंदा या लोकांनी सुरू केलेला आहे. भावांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की या माणसासोबत केवळ पक्ष आहे म्हणून या निष्क्रिय माणसाला साथ द्यायची का तुमच्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या, अर्ध्या रात्री तुमच्यासाठी धावून येणाऱ्या रविकांतला साथ द्यायची? हा निर्णय भावांनो आता तुम्हाला घ्यायचा आहे. हो, माझं झाल्यावर बोला. भावांनो, माझ्याबद्दल काका म्हणतात ढग फुटीनं आमचं आमखेडचं आणि अंबाशीचं धरण फुटलं, युवरखेडचं. सगळ्यात पहिले आम्ही तिथं बघायला गेलो, 1 रुपया सुद्धा अजून या खासदारांनी तिथला मिळवून दिला नाही आणि काय तर म्हणे मी विकास केला डोंबल्याचा. काका, माझा शब्द आहे तुम्हाला, तुम्ही 26 तारीख होऊ द्या, रविकांत तुपकर जीवाची बाजी लावून तुमचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. आणि तसंही ते प्रकरण मी, विनायक आणि नितीन आम्ही सगळे त्या ठिकाणी लढतो आहे. भावांनो, नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं आत्मनिर्भर व्हा, स्वतःच्या बळावर उभे राहा, स्वतःच्या ताकदीवर आत्मनिर्भर व्हा. आणि आपले खासदार अजून आत्मनिर्भर झालेच नाही, स्वतःच्या ताकदीवर काहीच नाही, फक्त जमिनी घेतल्या, बस स्टँड हडपलं. आणि प्रतापरावजी जाधव साहेब, माझं तुम्हाला चॅलेंज आहे, पक्षाच्या कुबड्या घेऊन नेत्यांना इथं आणून, गोविंदाला इथं आणून मत मिळवण्यापेक्षा माझ्यासारखं स्वतंत्र मैदानात उतरून दाखवा तुमच्यात हिंमत असेल तर. चॅलेंज आहे तुम्हाला, आपला चॅलेंज आहे, चॅलेंज. कुबड्या, याची कुबडी, त्याची कुबडी, त्याची कुबडी. स्वतःच्या हिमतीवर लढून दाखवा. भावांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, विशेषतः मुस्लिमांनी समाजाला, आंबेडकरी समाजाला माझी विनंती आहे, प्रतापराव जाधव आणि त्यांचे सगळे बगल बच्चे कोणावर बोलतात? रोज कोणावर बोलतात? माझ्यावर बोलतात. तिसऱ्या उमेदवारावर बोलतात का? ते कोणावर बोलतात? माझ्यावर बोलतात. हा, ऐकून घ्या, माझी फाईट यांच्याशी नाहीये, यांची फाईट माझ्याशी. आपण बहुत अभी वारं फिरलेलं आहे, वारं सुटलेलं आहे. भावांनो, मी 2-3 गोष्टी महत्वाच्या तुम्हाला सांगणार आहे. 2-3 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आता मुद्दे खूप आहेत दादा, पण आता वेळ कमी हो. 1014 कोटीची प्रॉपर्टी झाली का यांच्याकडं? बापा बापा, कोणतं जमिनीत खत वापरलं काही समजत नाही का? 1074. भावांनो, 26 तारखेपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करा. इथून घरी गेले की गावात जमीपत्रिका वाटा, घराघरात जा, लोकांना समजावून सांगा 19 नंबरवर दुसऱ्या मशीनवर आपलं चिन्ह आहे, त्याच्या समोरचं पाण्याचं बटन दाबायचं. आणि आज, उद्या, परवा 3 रात्री ह्या कत्लकी राहत आहे. आता गावात तुमचा पैसा येणार आहे, दारू येणार आहे, मटण येणार आहे, तुमच्या भागातल्या पुढाऱ्याला पाकिट येणार आहे. पंचायत समितीतून फोन चालले, तुमचे पाकिट घेऊन जा. काही काही लोक यायचे पैसे घ्यायला तयार नाहीत, पण पुढारी लोक घेऊन राहिले आतून. हा, पुढारी लय रे, पण जनता थोडी पुढारी का सुनती आहे. त्या पुढाऱ्याला बी सांगा, तुम्ही जर जास्त गडबड केली तर उद्या तुमच्या बी निवडणूक आहे, त्या तुमच्याच भरोशावर आहे ना जनतेच्या. बरोबर आहे की नाही? ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली आहे. आपलं चिन्ह घराघरात पोचवा. यांची दारू गावात येऊ देऊ नका, यांचे बोकडे गावात येऊ देऊ नका. आपण काही यांचे बोकडे खायला भिकारी नाहीये. बरोबर आहे की नाही? यांचे गावगुंड गावात फिरतील. बूथवर आपल्या रचना पक्क्या ठेवा. जरा आपले दणकट पोरं बूथवर ठेवा. गडबड केली
तर जागच्या जागी पाय देता आला पाहिजे, ध्यानात ठेवा. हा, जरा चांगल्या दमाचे मजबूत पोरं बूथवर ठेवा. बूथ कॅप्चरिंग करून मतदान विकत घेण्यासाठी हे प्रयत्न करणार आहेत. काही एरियामध्ये जाऊन पैसे घेऊन मत विकत घेण्याचा हे प्रयत्न करणार आहेत. तो यांचा डाव हाणून पाडा. दुसऱ्या बाजूला हे अफवा पसरवतील माझ्याबद्दल. रविकांत तुपकरने पेटी बंद केली, आम्हाला पाठिंबा दिला. अरे रविकांत तुपकरची पेटी बंद होणार नाही, ही जनता प्रतापराव तुमची आता पेटी बंद करणार आहे 26 तारखेला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.